विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पाणी टंचाई, वाहतूक कोंडी आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. कळवा मुंब्रा परिसरात जलकुंभ उभारण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं असतानाही त्यावर काम सुरू झालं नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसंच घोडबंदर रोड परिसरातही पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असल्याबाबत त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याची टीका देखील आव्हाड यांनी सभागृहात केली. टीपी रस्ते करणं, त्याच्यावरची अतिक्रमणं हलवणं ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. सांगून सांगून कंटाळलो, पण आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच नाही अतिक्रमण हलवायला. आणि मग अचानक एक दिवशी हायकोर्टाचा निर्णय येतो बिल्डिंगी पाडा, आणि मग असे वेगाने कामाला लागतात. जी दिसेल ती बिल्डिंग पाड, जी दिसेल ती बिल्डिंग पाड. अरे पण ती बिल्डिंग पाडत असताना ती बिल्डिंग उभी कशी राहिली ह्याच्याकडे बघा. 18 कोटी रुपयाचा रस्ता, 4 रस्ते आहेत, गेले वर्षभर तसेच पडून आहेत. परवानगी मिळत नाही, पैसे येत नाहीत. मग मंजूर कशाला केले, टेंडर कशाला काढलं, वर्क ऑर्डरपर्यंत पोचवलं कशाला? आम्ही काय उत्तरं द्यायची मतदारसंघामध्ये? त्या मोकळ्या मैदानावरती 4 अनधिकृत हॉल आहेत, तरी मालक तो रस्ता होऊ देत नाही. मी आयुक्तांना जाऊन सांगितलं, केळकर साहेब, मालकाला बोलवा, त्याला सांगा तुझे 4 हॉल हे तुझे पोट भरण्याचं साधन आहे. उद्या आम्ही घुसलो आणि ते 4ही हॉल जमीनदोस्त केले तर काही राहणार नाही. रस्ता दे आम्हाला, आमचं काम करू दे, तू तुझं काम कर. झालं, केलं. 4 अधिकाऱ्यांची बैठक झाली, आजपर्यंत काम नाही. 1 वर्ष झालं, 1 वर्ष. कशी कामं करायची आमदारांनी? एकीकडे सरकारने सांगितलंय की जनगणना करताना आम्ही इतर मागासवर्गीय कॉलम टाकू, पण तो कॉलम किंवा तसं काही तयारी या सरकारने केलेली दिसून येत नाही. मोदी साहेबांनी मोठी घोषणा केली होती की भारताची लोकसंख्याची मोजणी होत असताना, जनगणना होत असताना ओबीसीची जनगणना होणार, पण ओबीसीची जनगणना होत असताना दिसत नाही. त्याचा मोठा फटका हा भारताच्या लोकसंख्येच्या, जेव्हा लोकसंख्या मोजली जाईल तेव्हा होईल. आणि 27ला आपल्याला ती करायची असेल तर आत्तापासून सरकारने त्याची तयारी केली पाहिजे, नाहीतर तो इतर मागासवर्गीयांवरती अन्याय असेल. आणि पूर्ण शहराला कमी असणारा पाण्याचा तुटवडा, ह्याच्याकडे जरा गांभीर्याने आपण बघावं, एवढीच आमची विनंती आहे. बाकी काही फार अपेक्षा नाही आहेत.